भारतीय जनता पक्षामध्ये आमचं नातं हे परिवाराचं नातं आहे, आमचं नातं आहे हिंदुत्वाचं नातं आहे, आमचं नातं आहे भारतीयत्वाचं नातं आहे। हे याकरता सांगतो की देशामध्ये 99% पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकाच परिवारातले लोक अध्यक्ष होतात। त्या ठिकाणी रक्ताच्या नात्याशिवाय तुम्हाला पार्टीचं प्रमुख होता येत नाही। पण भारतीय जनता पार्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा देखील प्रदेशाचाही अध्यक्ष होऊ शकतो, देशाचाही अध्यक्ष होऊ शकतो आणि चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री देखील होऊ शकतो। रवींद्र चव्हाण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम सुरू केलं, युवा मोर्चाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम सुरू केलं, नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, भाजपचे महामंत्री झाले आणि आज भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलाय। माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून आणि नंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जिद्द आहे, यांच्यात चिकाटी आहे, ते धाडसी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रगट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे, आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही, ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली आणि आज एक आमचा कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला। गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं